पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार आणि कौतुक. मी आदेशा म्हणतात क्षणी मला वाटतं मी कीर्तन करत नाही, हेच काय म्हणजे ही कौतुकाची गोष्ट आहे. खरोखर म्हणजे तुम्ही मला काय द्यायची अपेक्षा नाही, नकोच. कारण भगवंताच्या तुमच्या रूपाने भगवंताने एवढं बरोबरून दिलं आहे. देणाऱ्याचे हात हजारो दुपडी माझी थोडीशी आता या अवस्थामध्ये बरोबर इतके श्रुती सुंदर. ज्यावेळी पुन्हा कधी योग आला येणार तेव्हा पुढच्या कृपेला हेच लोक मला श्रोते बाकी कुणी नाही हेच पुन्हा म्हणजे हेच मतदार जर असले 5 वर्ष मी हरणार. श्री पंढरीत होता श्री पंढरीत होता श्री पंढरीत होता रखुमाई भक्त भागवत परिचा. श्री पंढरीत होता रखुमाई भक्त भागवत परिचा. ज्या देवी ते परिसा ज्या देवी ते परिसा भवहार कथत सकल परिसा. राम राम हरे हरे राम 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 पंढरपुरामध्ये एक देवाचा लाडका भक्त ज्याचं नाव आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. ज्याने विठ्ठलाला जेवायला भाग पाडलं. जेवी जेवी बा विठ्ठला दही भात कालविला असं म्हणणारे नामदेव आणि त्यांचाच दुसरा मित्र कमलाकर. दोघे मित्र कमलाकर आणि नामदेव. कमलाकरांचं लोक त्यांना म्हणत भागवत. कमलाकर भागवत का बरं नाव पडलं असं भागवत? कारण कमलाकर हे दररोज पांडुरंगाच्या समोर भागवत वाचायचा नित्य नियमाने म्हणून नाव पडलं कमलाकर भागवत. हे दोन्ही मित्र नामदेव आणि कमलाकर. का बरं मित्र? नामदेव ही दरिद्री आणि कमलाकर ही दरिद्री. मैत्री का एक त्यांच्यामध्ये काय दारिद्र्य. नामदेव विठ्ठलाचे भक्त, कमलाकरही विठ्ठलाचे भक्त. नामदेवांच्या घरात 18 विश्व दारिद्र्य. मंडळी 18 विश्व दारिद्र्य म्हणजे काय हो? गरीबी. हा म्हणजे काय? किती गरिबी? 18 विश्वे म्हणजे 18 गुणिले 20 किती होणार? गणित 18 गुणिले 20 360 म्हणजे वर्षभर दारिद्र्य. म्हणजे वर्षभर दारिद्र्य. एकादशी एकदाच पंढरपुराचे लोक मानणारे ह्यांच्या घराकडे दररोज एकादशी. कमलाकर म्हणायचा आपल्या मुलांना, बाळांनो खरं म्हणजे मी तुमच्या जन्माला कारणीभूत झालो. बघा जन्माची भाषा कशी असते बघा. तुमच्या जन्माला मी कारणीभूत झालो पण
तुम्हाला मी नाही दररोज अन्न घालू शकत, नाही चांगली वस्त्र देऊ शकत. का तर मी त्या विठ्ठलाचा पायाचा पाईक आहे, जो निळ्या आभाळाची शाल पांघरून जगाला घालतो. तो आम्हाला सुद्धा भरपूर देईल, पण त्याकरता तो परीक्षा बघतो आहे. परीक्षेत आपल्याला पास व्हायचं आहे ना, म्हणून हा अभ्यास आहे असं मुलांना सांगायचं मुलांना. कमलाकर बाळांनो, काय जर ठाऊक आहे, त्याच्या पांडुरंगाचा अवतार कृष्ण ना, तो कृष्ण, त्या कृष्णानं त्याला मारलं, तुडवलं, आणि ज्यावेळी तो डोहामध्ये उडी मारली ना, त्यावेळी सगळ्या गोपी एकत्र आल्या. आणि माझा कृष्ण भाव बघा, माझा कृष्ण डोहात पडला, माझा कृष्ण वर येईल की नाही, वाचेल की नाही. आणि त्यामुळे कृष्णाला वाचवण्याकरता त्यांनी टाहो पडला. आणि ज्यावेळी कृष्ण आला, कालियावर नाचून बालोबासनामध्ये आहे होती, कालियावरी नाचसी मंजुळ मुरली तर तो ज्यावेळी आला ना, त्यावेळी ते सगळे गोपी स्वतःला विसरले, जेवण खाणं करायला विसरलं, एवढे प्रेम. मग ती सगळी गोपी उपाशी. मग आपण जीवन बरोबर आहे का रे? आपला देव उपासणार आहे. तेव्हा आज आपण जेवूया नको, हा आपण उद्या जेवूया. दुसऱ्याशी बाबा भूक आमचा भूक अरे या कसा, सगळ्यापेक्षा सुद्धा रामकथा नामकथा ही अतिशय प्रेरणादायी आणि भूक भागवणारी आहे. तुम्हाला तो कृष्ण, तो विठ्ठल, तो पांडुरंग, तो सखा तुम्हाला आधी परीक्षा बघतोय. तुम्हाला पाहिजे ना, एवढं देईल की तुम्ही म्हणाल नको नको नको. तेव्हा देवाची परीक्षा आपण नको बघूया, उद्या देईल. आज रोखडी उद्या उदार असं दररोज चालायचं. पण ती मुलं किती गुणी, बाबांवर किती विश्वास. उद्या आपल्याला जेवण मिळणार, म्हणून आज मुलं आनंदाने झोपत, आणि झोपेमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसायचं. का तर उद्या मला जेवण मिळणार आहे. असे अनेक दिवस गेले. एक दिवशी कमलाकरची पत्नी जी कमळजा, कमलाकरच्या पत्नीचं नाव होतं कमळजा म्हणाली, अहो तुम्ही दररोज भागवत वाचता. भागवत म्हणजे काय हो? जे नेहमी भागवत त्याला भागवत म्हणतात ना. ते तुम्ही नेहमी भागवत वाचता, ऐकता, सांगता लोकांना. पण तो भागवताचा जो प्रमुख तो जो विठ्ठल परमात्मा, तो कधीच काय आम्हाला देत नाही. तुम्ही पुराण सांगता, ओ दररोज नको काहीतरी एक दिवस मागा त्या लोकांकडे. कीर्तनाला पुराणाला येणार ते लोक आहेत ना, त्या लोकांना सांगा काहीतरी द्या म्हणून. कमलाकर म्हणतोय, कमळजी मी भागवत वाचतोय माझ्यासाठी, माझ्या आनंदासाठी. भागवत हे भागवतो ना, मग हे मी जर लोकांकडे जर काही मागितलं तर माझ्या या पांडुरंगाला कल्पना नाही येणार, त्या पांडुरंगाला कल्पना नाही येणार का? आणि माझ्याकडे येणारे जे लोक आहेत ना, ते श्रीमंत नाहीत ग. ते सुद्धा त्रासलेले, गांजलेले, दरिद्री, भिकारी असेच आहे. संसारात दुःख सोसणारी, आणि ते त्यांना दुःख नाहीचं व्हावं, आनंद मिळावा, आणि म्हणून ते ऐकायला येतात. त्यांच्याकडे मी मागू? ते श्रीमंत तरी लोक आहेत काय की मी त्यांच्याकडे मागू म्हणून? नाही कमळजी, हे माझ्याला होणार नाही. कमळजी म्हणते की नाथ रागवू नका. वास्तविक पतीला कधी पत्नीला बोलायचं नसतं, पण आज त्या मुलांचे चेहरे बघून बघा तो प्रशाप, बघा तो डोळे मिटून पडलेला आहे, ओठावर त्याच्या हसू आहे, पण डोळ्यात हसू आहे. तुम्ही त्या हसूकडे पाहता, हसूकडे नाही का पाहत? उद्या सकाळी जर मला विचारलं की आई मला भूक लागली, काहीतरी दे, आज वर्षभर आम्ही उपाशी आहोत, पांडुरंगाचं महात्म्य सांगतो, तो पांडुरंग पावन करतो म्हणतो, तो पांडुरंग भूक भागवतो असं म्हणता जर तुम्ही, तर मग माझ्या मुलाला काय तुम्ही द्या? दररोज येणारी सकाळ आणि दररोज उगवणारा सूर्य, त्या सूर्याकडे अंधाकार नाहीसा करणार तो सूर्य, पण माझ्या मुलाची जी भूक आहे ती भूक मी कशी भागू? सांगा मला, सांगा.
ती म्हणते कमळचे उद्या नक्की काहीतरी आपल्याला मिळतं, काळजी करू नका. उद्या जर मिळालं नाही ना तर निश्चितपणे दुसरा मार्ग मी अवलंबितो. पुन्हा आज आपण स्वस्त बसूया आणि त्या विठ्ठलाचं त्या परमात्म्याचं नाव घेऊया आणि म्हणून दोघेही शांतपणे झोपू. सकाळ उजाडली, सूर्याची किरण आली, अंधकार नाहीचा झाला. पण यांच्या पोटात ती जी भूक होती ना, त्या भुकेने अस्वस्थ झालेली ती छोटी मुलं म्हणतात, आई आज तरी आम्हाला काय मिळणार का? दररोज सांगतेस आई अन्न ब्रह्म आहे, त्या अन्न ब्रह्माचा आस्वाद आम्ही कधीच का घेऊ नये? सुदामाची गोष्ट तू आई आम्हाला सांगतेस, पण त्या सुदामाला धावत कृष्ण आला. महाविठ्ठल कृष्ण नाही का येणार आम्हाला? पोहे नको ग, पण पोह्याचा एक दाणा तरी, भरपूर तांदूळ नको पण तांदूळाचा एक दाणा तरी आम्हाला. आम्ही अशी नाही आई अपेक्षा करत, कारण आईला दुःख देणं हे मुलाचं कर्तव्य नव्हे. जो मुलगा आईला दुःख देतो तो मुलगाच नव्हे. पण आई सांग राहत नाही. आज 360 दिवस निघून गेले. दररोज आई तुम्हाला पाणी देतेस, एकदा भांड्यात पाणी तर एकदा पात्रामध्ये पाणी, पत्रावळीमध्ये पाणी. हे पाणी किती दिवस आम्ही प्यावं? आई आज तरी मिळेल का? त्यामुळे हळूच मुलांना जवळ घेते. आई होणं कठीण आहे, मुलाच्या प्रश्नाला उत्तर देणं कठीण आहे. त्या दोन्ही मुलांना जवळ घेतलं आहे आणि कमळला सांगताय, बाळानो आता हे गेलेत ना निघून ना, भागवताची पोथी घेऊन ते जातील, भागवत सांगायला सुरुवात करतील आणि आज नक्की संध्याकाळी आपल्याला सूर्य अस्ताला जाईल आणि आपल्या घरात नक्की तांदूळ मिळतील. आज संध्याकाळी आपण काहीतरी करून खाऊया, नक्की त्या ठिकाणी तुम्हाला जाळ दिसेल आणि आतला जो अग्नी आहे ना तो अग्नी थंड होईल आणि आपण नक्की आज जीव. हा संध्याकाळ झाली, सूर्य मावळला, हे कमलाकर आले, पोती घेऊन आले, पण तांदूळ नाही, सुपारी नाही, पैसा तर नाहीच नाही. ती मुलं बसलीत वाट बघत, बाबा येणार. पण बाबा आले, पण ती पोती गुंडाळून आली. पैसे नाही, काही नाही. ते जे उपकरण होतं ना त्या उपकरणाला गाठत बांधायला गरजच पडली नाही, कारण आज काहीच नाही ना सुपारी, ना नारळ, ना तांदूळ. आणि मग हे कमलाकर आदिताक्षणी पाहिलं त्या दोन मुलांचे चेहरे आणि कमलाकर अतिशय दुःख झाले. कमलजा म्हणते, हो आज काय आणलात का? आज आहे का? ते म्हणाले, नाही, उद्या माझा पांडुरंग मला देईल, नाहीतर मार्ग चुकवे. उद्या माझा पांडुरंग देईल, आज विश्वास ठेव. इतक्या दिवस मी तुला सांगितलं, पण आज विश्वास ठेव की उद्या तुला काहीतरी नवे, आपल्या सगळ्यांना भरपूर खायला मिळेल. उद्याचा दिवस म्हणजे आमच्या जीवनातील दिवाळीचे विश्वास ठेव. आणि मुलगी शांतपणे मुलाच्या डोक्यावर हात फिरत शांतपणे झोपी गेली. सकाळ झाली, मुलाची झोपलेली. कमळजा गेली आपल्या पतीसमोर आणि कमळजा म्हणते आहे, नाही आज मी सांगू का तुम्हाला? सांगे पतीला जावे तुझ्या
जा वेग तुझ्या गावाला, दुसऱ्या गावाला जा, आता नको, इथे नको, आपण राहूया, या पंढरीत नको राहूया. तू म्हणाला असं म्हणतेस, ठीक आहे. मग आता मी त्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, पांडुरंगाला हात जोडतो आणि आत्ताच मी निघतो. कळवळून मी सांगे पतीला, जा वेगे तुझ्या गावाला, दुसरा गाव ह्या पंढरीमध्ये काही मिळत नाही ना, ही पंढरी सोडा आणि दुसऱ्या गावाला निघा. त्यांनी धोतर नेसलं होतं, पडशी घेतली, पडशी पिशवी म्हणतो ना, पूर्वी पडशी असायची, घेतली पडशी, डोक्याला टिळा लावला, पांडुरंगाला तिथून हात जोडला. देवा, मी माझा विश्वास तुझ्यावर नाही म्हणून नव्हे, पण कधीतरी ग्रहलक्ष्मीचं ऐकावं म्हणून आज मी निघून जातो आहे, पण तुझी कृपा दृष्टी ठेव. हा. आणि निघाले तरा 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 कुठे, दुसऱ्या गावाला जायला पंढरी सोडून निघाले. कमलाकर भागवत. वाटेत जाताना एक मनुष्य जो ज्योतिषी होता, ज्योतिषी, तुम्हाला ज्योतिषाचं वैशिष्ट्य सांगतो. ज्योतिषी आणि विमा एजंट यांचं सख्य आहे. ज्योतिष बघतो केव्हा एकदा गिराईक मिळतो, आपण सांगतो, त्याला ताब्यात घेतो आणि मिळवतो. तसा तो कधी तुमचा मित्र होतो, तुम्हाला हप्ता बसवतो आणि आपण हप्ता घराकडे मिळवतो. बघा, दोन्ही सारखे. तसेच ज्योतिषानं पाहिलं ना आणि आपले ओ ओ थांबा, ऐकलत का? याचं कोणी ऐकत नव्हतं. ओ ऐकलत का? थांबा थांबा म्हणतात, पटकन पाठीवळला. कमलाकर भागवत पाठीवळा. काय हो, तुमच्या चेहऱ्यावर काहीतरी समस्या दिसतात. लक्षात घ्या, त्या ज्योतिषी तुम्हाला पिंगे पिंगे येतात बघा. पहिला सांगतात, काय हो तुम्ही किती दानी. अभ्यास बघतो आपण दोघीचे बोल असतो, दानी कुठलं ना, या बसा. मग तुम्ही कुठच्याही माणसाला विनमुख पाठवत नाही, भिकाऱ्याला वस्त्र देता, हे नाव लागलंय देवते कपाळ पंचा. तुम्ही कधी कोणाला उपाशी पाठवत नाही, काहीतरी देता, जिभेवर ठेवता, ते कट फुल कट, म्हणजे तो जसा आपल्याला खुश करतो ना. म्हणाले की हो, तुमचा चेहरा जो आहे ना, तो चेहऱ्यावर असंख्य प्रश्न दिसतात, समस्या दिसतात. काय समस्या आहे? तुमचा हात बघूया, हात बघूया म्हणतात क्षणी. वास्तविक हात कोणाला दाखवू नये, हात दाखवून अवलक्षण म्हणतात बघा. पण दाखवला हात, त्या ज्योतिषाने पाहिलं. करा तुम्ही कोणत्या देवाला पूजता? ज्योतिषाला पहिला प्रश्न विचारला, तुम्ही कोणत्या देवाला पूजता? व आम्ही पंढरीमध्ये येऊन तुम्ही कोणत्या देवाला प्रश्न विचारता, पूजता? प्रश्नच विचारणं. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या तुझा पदाला आहे कोणाची? पांडुरंगाला. मला वाटलंच ते. काय वाटलं? तुम्ही पांडुरंगाची पूजा करता, विठ्ठलाची पूजा कधी ना करा.
पूजा जी करताना त्यामुळेच हा घोटाळा झालेला आहे. तुमचा मित्र कोण आहे? नामदेव. तो कोणाची पूजा करतो? विठ्ठलाची. तो किती श्रीमंत आहे? ना माझ्यासारख्या सेम. म्हणून शेठ. अरे तोही दरिद्री आणि तूही दरिद्री, मग तुमचे मित्र असणार. मग आता काय करू सांगतो उपाय तुम्हाला. तुमची जी हा हात आहे ना, हात, या हातामध्ये तुमची जी धनरेषा आहे ना, ती धनरेषा अर्धी गेली आणि थांबलीच आहे. तर तुमच्या जीवनाचे धन तुम्ही नेहमी निर्धन, शब्दामध्ये निर्धन, धन आहे पण तिकडे निर्धन, तुमच्या नशिबी धन नाही. माझा उपाय काय? जिथे रो आहे तिथे उपाय आहे, म्हणून तर आलोय मी सांगायला. आता तुम्ही विठ्ठलाची पूजा न करता मिसेस रुक्मिणीची पूजा करा. विठ्ठलाची पूजा करून का फायदा नाही. म्हणून ते जे गवळी होते ना कृष्णपटामध्ये, ते पेंड्यामध्ये सगळे कुठे पळाले? पुरुष म्हणजे कुठून जाई असतात म्हणे मागून. म्हणून मागच्या बाजून जा. बायका नेहमी दयाळू असतात म्हणून त्या तुम्हाला काहीतरी देतील. कृष्णपटामध्ये आहे त्या बायका या नेहमी उदार असतात. त्यामुळे तुम्ही काय करा, त्या विठ्ठलाला सोडा आणि रखुमाईला धरा. आजपासून तुम्ही रखुमाईची पूजा करा. बघा काही दिवसामध्ये तुम्ही श्रीमंत व्हाल. याने हात धरले. तुमची वाणी गोड हो. नमस्कार केला. ज्योतिषाला 1 पैसा दिला. घराकडे बायको बघते अंगणात, मेरे अंगण में तुम्हाला क्या काम है? हे आला हो. तुम्ही लगेच गेलात आणि लगेच आलात. मी दरवाजा बंद करायच्या आधी तुम्ही आलात. हो म्हणाला, मार्ग कसा सापडलाय? आधी दरवाजा उघड, चल आपण आज जाऊया. तर सांगतो एक मोठा उपाय. आता म्हणजे नाही ते सांगत नाही. सगळ्या समोर ऐकलं तर घोटाळा व्हायचा. मला वाटतं तिकीट मिळाल्यानंतर ते तिकीट आपण घरात चुकून ठेवायचं असतं. चुकून गेलं तर ते घोटाळा व्हायचा ना. आज गेला रे म्हणाला, ऐक मी काय सांगतो. काय मी जाताना मध्ये मला एक ज्योतिषी भेटला. हा त्याने माझा हात बघला. तुम्ही दाखवलात ना, तुम्ही सगळे पुरुष असेल. तुझा शिक्का, बायकांचा शिक्का नेहमी मारतो. चुकलं बरोबर आहे. त्यांचा अनुभव म्हणतो. चला तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही काही आणत नाही म्हणून म्हटलं. परिनिज युवतीचा एक आणा तुझेना. शब्द सांगतो. परिनिज युवतीचा एक आणा. पूर्वीची भाषा आणा. पूर्वी आणा 16 आणे म्हणजे रुपया. जुन्या लोकांना कळली पैसे, म्हणजे पैसे पूर्वी आणा होता. मग एक परिनिज युवतीचा एक आणा. ती सांगायची नवऱ्या बायकांना, आजच्या आणा खावं, उद्या साखर आणा. ही माझा दर मी तो काय जाणायचं असेल ना, साक्षी तुम्हाला काय फकंड बातू नाही. नंतर चला दररोज सगळे सांगू नका. एकदम काय सांगू, एकदा आणतो. पुन्हा महिनाभर जाणार नाही तरी ठीक आहे. सगळं लिस्ट लिहून दिलं. दुसऱ्या वर्षी ते त्याला फक्त ते ग्लायकोडिन पावडर ती घेऊन या, साखर थोडी राहते घेऊन या, फेस पावडर घेऊन या. असं सांगितल्यानंतर मला दररोज जावं लागतं. त्या व्यापाऱ्यांना आनंद, माझी पेट्रोल जातो, माझे पाय दुखतात, त्यामुळे जास्त मी बरं शकत नाही. तुझी आणावी लागते. परिनिज युवतीचा एक आणा म्हणजे आणा 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 हे कधीही चुकत नाही. आता फक्त गंमत अशी आहे, किती बेगणी केली तरी तो नवरा बिचारा थकतो. बाकी काही सांग. आता एकदा करुणा केला, पुन्हा कधी विठ्ठल तो म्हणाला,
ती म्हणते हो काय झालं. त्या ज्योतिषानं मी हात दाखवला आणि तो ज्योतिषी म्हणाला पांडुरंगाची पूजा एकदम बंद. मग कोणाची रखुमाईची पूजा करा. हा मग काय होईल भरपूर पैसे मिळतील. मग तो कशाला हात बोलून फिरतो एवढा देतो ज्योतिषी असेल तो कशाला हात बरोबर तुझं म्हणणं बरोबर पण नाही. त्या उद्यापासून आता त्याला पाऊल मिळाली बुस्टर. उद्यापासून तूही त्या पांडुरंगाकडे म्हणजे विठ्ठलाकडे बघायचं नाही मी बघणार नाही. आता सर्व कुठे घुसायचं त्या रखुमाईकडे. दुसऱ्या दिवशी आंघोळ झाली गौतम नेसला बायकोला बघून घेऊन तिने कळत त्याला काय होतं कळत एक होतं मंगळसूत्र एकच म्हणी निघाली पायऱ्या चढून पांडुरंग म्हणाला बाबा सह येत आहे सह येत आहे एकटा दररोज यायचा माझी पूजा करायला आज सह म्हणजे आणखी डबल फायदा होणार. पांडुरंग बघतोय हातोर सरत गेला असा वाला एकदम उजव्या बाजूला तरा तरा चालला. दररोज मला फुलं वाढणारा पट घेणारा गंध लावणारा मला अभिषेक करणारा नैवेद्य दाखवणारा हा माझ्याकडे तोंड माझं बघत नाही. आता बायको तिथे सात सवाई तिने तर पाहिलंच नाही. दोघे एकदम रखुमाई म्हणते वा 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 आज पुणे नाही पण ज्योतिषानं काम केलं असं वाटतं. मला इकडे वळला ती तिथूनच बोलते माझं लांब लांब जेवढं आहे का ती खुणा करते. आता काय तोंडाचे शब्द बंद झाले आणि नेत्राची भाषा सुरू झाली. डोळे कशासाठी बघा ते म्हणा बघ आला की नाही तुझा बघतो आला की नाही माझा. थांब जरा वाट बघूया काय दिवस केल्यानंतर त्याला कळेल की तुझ्या मायेपेक्षा मी श्रेष्ठ आहे. गेला पूजा केली सरळ घराकडे. आता याने काय केलं दररोज पूजा पांडुरंगाला टाळायचा आणि रखुमाईची पूजा दररोज पांडुरंगाचा विचार उभा दररोज बघतो असा एक व्यायाम सुरू असं इकडे काय नाही तिकडे गेली. असं किती वर्ष आधी 12 वर्षे निघोनी गेली रखुमाई देवी पूजनात. 12 वर्षे निघून गेली रखुमाई देवी पूजनात. नोहे प्रसन्न लक्ष्मी नोहे प्रसन्न लक्ष्मी ओठे चुकते कळेन विप्रास. पुंडलिक गेली 10 2 अधिक 10 12 वर्ष निघून गेली. रखुमाईच्या पूजनामध्ये 12 वर्ष निघून गेली तरी काही मोठा फरक नाही. जरा काय करा मोठा म्हणजे घाबाड नाही मिळालं पण हळूहळू जे एकही येत होता ना भागवत ऐकायला त्या पूजनाचा महिमा काय. 2-4 म्हातारी कोतारी 2-4 तरुण 2-4 पोरं बाळी ते सगळे यायचे आणि चिमूट भर तांदूळ आणून टाकायचे. एक सुपारी एक पडलेला नारळ गुडगुडा ऐकायला यायचा नाही तो आणून ठेवायचा. ह्याला बरं ना अरे एवढे 2 पाव मूठ तांदूळ एक सुपारी आणि गुडगुडा कसे पण नारळ मिळाला याचा आनंद गगनात मावेनासा आला. हरकत नाही काहीतरी हळूहळू अनुभव यायला लागला म्हणून याला आनंद व्हायला लागला. बायकोला वाटलं बहुतेक त्या रखुमाईच्या पूजेमध्ये काहीतरी अर्थ आहे म्हणजे सत्यनारायणची पूजा करून उपयोग नाही. महालक्ष्मीच्या व्रत गुरुवारी करूया म्हणजे काहीतरी फायदा होईल. पोटात खपायला लागला. पोथी वाचन सुरुवात झाली. हरी मंदिरामध्ये गर्दी कमी झाली. सगळी देवळं ओस पडली. सगळे गुरुवारी दत्ताकडे कोणच नाही. सगळी केळ्याची बाजारामध्ये सगळे भाजीवाले खुश. केळी डझन 20 रुपये 40 रुपये 50 रुपये आता 80 रुपये.
सफरचंदाची फळं दिसायला लागली. 100, 200, 400 का सगळे गुरुवार लक्ष्मी प्रसन्न होण्याकरता प्रयत्न करू लागले. तशी अवस्था इथे झाली. याला हिला वाटलं बरं झालं काय की आपल्याला आता तांदूळ मिळायला लागले, एक एक नारळ मिळायला लागला आणि गंमत झाली. झडी घेणे दारिद्र्य निघोनी झडी घेणे दारिद्र्य निघून गेले. लोकांना आनंद कमलाकरला आनंद वाटू लागला आणि कमलाकर म्हणाला म्हणे विप्रतो कर जोडूनिया. तो काय म्हणाला कमलाकर हात जोडून म्हणाला की तुम्ही आता रुक्माईची पूजा करा. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. माझं दारिद्र्य निघून गेले. लोकांनी होय म्हणायला लागले. असे काही दिवस निघून गेले. एक दिवशी तो रुक्माईला म्हणाला आई मी तुझं पूजन केलं. त्या ज्योतिषानं सांगितल्याप्रमाणे थोडा थोडा अनुभव येतोय. म्हणजे गोळ्या घेतल्या आणि पायात जो राहिला पण अजून ती वाटी बिटी काय ती फिरते ती डोक्यात लक्षात राहत नाही. खाल्याला पटकन पचत नाही. तर तुम्ही आणखी गोळ्या डोस वाढवा. एका गोळ्या सगळं कसं काय बरं होईल. पण त्याला कळलं नाही. कमलाकर म्हणतो आई मला भरपूर पैसा मिळत नाही आता काय करू.